नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ते वितरणाचा GR कुठल्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्यानंतर साधारणतः जुलै महिन्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होणं अपेक्षित आहे। याच पार्श्वभूमीवरती हा जो जूनचा हप्ता आहे तो कोणाकोणाला येणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या EKYCचं काय झालेलं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये येईलच। पण याच्यामध्ये देखील ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे, खरोखर निकषांमध्ये बसत आहेत, पण तांत्रिक कारणांमुळे अशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, तर अशा सर्वच लाडक्या बहिणींची पुढील 1 ते 2 आठवड्यामध्ये कागदपत्र फेर तपासणी होईल आणि त्याच्यामध्ये पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता म्हणजेच लक्षात घ्या की मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। साधारणतः पुढील कालावधीमध्ये 2 ते 3 आठवड्यांच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा अर्ज रद्द झालेला आहे, तर यांची जिल्हा स्तरावरती कागदपत्र पडताळणी होण्याचं काम सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या साधारणतः जुलै महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये जो लाभ येणार आहे या संदर्भातली लक्षात घ्या त्यांना देखील म्हणजे याच वेळी त्यांना देखील लाभ आहे तो मिळू शकतो। 2 ते 3 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता कमी आहे। सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल, मे असे हप्ते आले नाही आहेत तर 4500 एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी येत आहे। तर अशा प्रकारची कुठलीही घोषणा शासनामार्फत करण्यात आली नाही आहे। त्यामुळे साधारणतः ज्या लाडक्या बहिणींची पुढील 2 आठवड्यांमध्ये फेर तपासणी होईल, त्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो जून महिन्यापासून पुन्हा सुरू होणार आहे। आणि राहिला प्रश्न EKYC संदर्भात, अनेक लाडक्या बहिणी अनेक सोशल मीडियावरती चुकीचे मेसेज पाहत आहेत, EKYC सुरू होणार आहे। काही लाडक्या बहिणींपर्यंत अशा प्रकारचे मेसेजेस पोचत आहेत। लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी EKYC संदर्भात तारखा सांगणारे व्हिडिओज पाहत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी EKYCच्या प्रतीक्षेत आहेत, तर यांना एकच विनंती, शासनामार्फत अजून EKYC संदर्भात कुठल्याही प्रकारची स्पष्टता देण्यात आली नाही आहे, तर EKYC सुरू करतोय किंवा या तारखेला EKYC सुरू होणार अशा प्रकारे कुठलीही तारीख शासनामार्फत सांगण्यात आली नाही आहे। त्यामुळे ज्यांची EKYC झाली नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे। साधारणतः जी दरवर्षी EKYC सुरू होते, साधारणतः मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये ही EKYC सुरू झाली, साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत चालली, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये EKYC दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली। त्यामुळे आत्ता जून महिन्यामध्ये जी दरवर्षीप्रमाणे EKYC सुरू होणार होती ती सध्या EKYC यावर्षी सुरू होणार नाही आहे। साधारणतः पुढील वर्षी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, त्यांना फेर तपासणीसाठी म्हणजेच काय की हयात आहेत त्याचबरोबर निकषांचं पालन करतायत, तर ही दरवर्षीची KYC साधारणतः पुढील वर्षामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे। ज्या लाडक्या बहिणी KYC केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अजून KYCचा निर्णय झालेला नाही आहे। कदाचित सध्या जे पावसाळी अधिवेशन आहे याच्यामध्ये जर हा मुद्दा गाजला तर लक्षात घ्या EKYC सुरू होऊ शकते, अन्यथा EKYC सुरू होण्याचे कुठलेही ऑप्शन नाही आहेत। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।